आपल्या घरात कधी-कधी काही अशी चिन्हे दिसतात, जे आपल्याला सांगतात की घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे. ही लक्षणे वेळेत ओळखली नाहीत तर त्याचा परिणाम आपल्या मनावर, आरोग्यावर आणि जीवनावर होऊ शकतो. चला जाणून घेऊया अशी 8 महत्त्वाची लक्षणे. पहिलं लक्षण, सतत आळस आणि थकवा जाणवणे. घरातील प्रत्येक व्यक्तीला कारण नसताना थकवा येतो. कोणत्याही कामात मन लागत नाही आणि शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. 2. मनात नकारात्मक विचार येणे, सतत वाईट विचार येणे, निराशा वाढणे किंवा कधी-कधी जीवन संपवण्याचे विचार येणे हे गंभीर लक्षण असू शकते. 3. सतत नुकसान आणि अपयश. घरात वारंवार आर्थिक नुकसान होते, कोणत्याही कामात यश मिळत नाही आणि प्रयत्न करूनही परिणाम मिळत नाही. 4. इलेक्ट्रॉनिक वस्तू वारंवार खराब होणे. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर यासारख्या वस्तू सतत खराब होणे किंवा तुटणे हेही एक संकेत मानले जाते. सतत आजारपण. घरातील सदस्य वारंवार आजारी पडतात आणि औषधोपचार करूनही लवकर बरे होत नाहीत. 6. सतत चिंता आणि नैराश्य. विनाकारण काळजी वाटणे, मन अस्वस्थ राहणे आणि हळूहळू डिप्रेशनसारखी भावना निर्माण होणे. 7. काम अर्धवट राहणे, काम शेवटच्या टप्प्यात अडकणे, चांगल्या संधी हातून निसटणे आणि सतत वाईट स्वप्न पडणे. 8. घरात कुणीतरी असल्याचा भास होणे. कधीकधी घरात एकटं असतानाही कुणीतरी असल्यासारखं वाटणे हेही एक लक्षण मानले जाते. 9. घरात सतत भांडण होणे. लहान सहान कारणावरूनही वाद वाढतात. घरातील शांतता नष्ट होते. हे नकारात्मक ऊर्जेचे मोठं लक्षण मानलं जातं. 10. झोप न लागणे किंवा भीती वाटणे. रात्री झोप न लागणे, अचानक जाग येणे किंवा भीती वाटणे हेही संकेत असू शकतात. 11. घरात जडपणा जाणवणे. घरात प्रवेश करताच मनावर एक प्रकारचा ताण किंवा जडपणा जाणवतो. उत्साह कमी होतो. निगेटिव्ह एनर्जी ओळखण्याचा सोपा उपाय, एका काचेचा ग्लास घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा. त्यामध्ये थोडी गंगाजल आणि मूठभर गुलाबाच्या पाकळ्या टाका. हा ग्लास घराच्या एखाद्या कोपऱ्यात 24 तास ठेवा. 24 तासानंतर पाण्याचा रंग पहा. जर पाणी गुलाबी किंवा लालसर झाले असेल तर नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता मानली जाते. रंग जितका गडद तितकी ऊर्जा जास्त. आणि जर रंग बदलला नाही तर कारण वेगळं असू शकतं. वेळेत ही लक्षणे ओळखा आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करा. हवं असेल तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास काही सूक्ष्म संकेत आपल्याला आधीच दिसू लागतात. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि हळूहळू त्याचा परिणाम आपल्या मनावर, आरोग्यावर आणि नात्यावर होऊ लागतो. चला आता या लक्षणाबरोबरच काही अतिरिक्त संकेत आणि उपायही जाणून घेऊया. नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी सोपे उपाय. 1. दररोज दिवा लावा. सकाळ संध्याकाळ देवाजवळ तूप किंवा तेलाचा दिवा लावण्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. 2. धूप किंवा अगरबत्ती वापरा. घरात सुगंध पसरवल्याने वातावरण शुद्ध होते आणि मन शांत राहते. 3. मिठाचा उपाय. आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून घर पुसा. मीठ नकारात्मक ऊर्जा शोषून घेते असे मानले जाते. 4. सूर्यप्रकाश आणि हवा. घरात दररोज सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येऊ द्या. यामुळे नैसर्गिकरित्या पॉझिटिव्हिटी वाढते. 5. मंत्र किंवा सकारात्मक शब्द. घरात मंत्र, नामस्मरण किंवा सकारात्मक गोष्टी ऐकल्याने वातावरण बदलते. घर हे फक्त भिंतीचं नसतं, ते आपल्या भावना, नाती आणि ऊर्जेचं केंद्र असतं. म्हणूनच घर नेहमी स्वच्छ, शांत आणि सकारात्मक ठेवा. ही लक्षणे आणि उपाय लक्षात ठेवा आणि आपल्या घरात आनंद, शांतता आणि समृद्धी आणा. तर मित्रांनो, आपल्या घरात अशी काही लक्षणे दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत ओळखा, योग्य उपाय करा आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवा. घरात शांतता, आनंद आणि समृद्धी राहण्यासाठी स्वच्छता, प्रार्थना आणि चांगले विचार खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्या घरात यापैकी कोणते लक्षण जाणवते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक वास्तू आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. मित्रांनो, एक छोटासा कमेंटमध्ये श्री स्वामी